नाथ भगवान की जय। भगवंतानी मृत्यूलोकामध्ये अवतार धारण केलेला आहे। असुरांचा विनाश करण्यासाठी आणि आपल्या भक्तांना प्रेमसुख प्रदान करण्यासाठी भगवंत मृत्यूलोकामध्ये प्रगट झालेले आहेत। अव्यक्तते आकारले रूपा आले गुणवंत, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा। धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंतानी अवतार घेतलेला आहे। जसा असुरांचा विनाश करण्यासाठी भगवंतानी अवतार घेतलेला आहे, जसा तसं प्रेमळ भक्तांना प्रेमाचं दान करण्यासाठी भगवंतानी अवतार घेतलेला आहे। भगवंताचे भक्त जिथं भगवंताची वाट पाहत असतात, ज्या भूमीमध्ये राहून भगवंताचे भक्त भजन, कथा, सत्संग, संत सेवा, दान इत्यादी पुण्य साधन करत असतात, आणि हे सारं पुण्य साधन, या साऱ्या समस्त पुण्य साधनाचं ध्येय केवळ भगवंतच असतो। जे जे भक्त भक्तीचं साधन करतात, त्या साधनाचा कुठलंही फळ त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अपेक्षित नसतं। अशा प्रकारची निष्कामता त्या भक्तांच्या मनामध्ये असते, आणि भगवंतासाठीच सर्व प्रकारच्या क्रिया, भगवंतासाठीच सर्व प्रकारचे पुण्य साधनं, भगवंतासाठी सर्व प्रकारचं जप जाप्य तपादी साधनं हे भक्त करत असतात। आणि भक्तांच्या या विशुद्ध भक्तिभावाला पाहून भगवंतही त्या भक्तांना प्रेमसुखाचं दान करण्यासाठी सुंदर अशा प्रकारे अवतार घेऊन भगवत भक्तांच्या सहवासामध्ये, संगतीमध्ये त्या ठिकाणी राहत असतात। भक्तांना आपलं प्रेम दान करतात, आणि भक्तांकडून प्रेम भगवंत ग्रहण करत असतात। देव आणि भक्तांचा हा परस्परांचा संग, परस्परांचा सहवास, आणि परस्परांना सुखदान करण्याच्या ह्या समस्त लीला, हे भगवंताचं भक्ताला सुख देण्याचं आणि भक्ताच्या माध्यमातून सुख घेण्याचं एक माध्यम असतं। भगवंतानी ज्या काही लीला केलेल्या आहेत, त्या लीला ह्या प्रेमसुखाचं आदान प्रदान करण्यासाठीचं माध्यम म्हणून भगवंतानी निवडलेले आहेत। भगवंतानी ज्या लीला केल्या, त्या लीलेवरून बरीच माणसं देवाला बऱ्याच वेळेला नावं ठेवताना सुद्धा दिसतात। गोकुळामध्ये भगवंतानी काय केलं, असा ज्या वेळेला प्रश्न विचारला जातो, त्यावेळेला साहजिक, अहो आपण कथा ऐकणारी मंडळी, कीर्तन ऐकणारी मंडळी, कथाकार, कीर्तनकार लोक आपल्याला सांगतात, कृष्णाने गोकुळामध्ये दही दूध तूप लोण्याच्या चोऱ्या केल्या, गोपिकांच्या खोड्या केल्या, स्नानासाठी यमुनेच्या पात्रामध्ये उतरलेल्या गोपिकांचे वस्त्र कानोबानी पळवले। आता मला सांगा, देव असं करतो का? देवानी असं केलं पाहिजे का? असं काही भक्त गैरसमज करून घेतात, आणि मग ज्यांनी असं केलेलं आहे, जो असं करतो आहे, आम्ही त्याला देव का मानावं, आम्ही त्याला देव का म्हणावं, अशा प्रकारची शंका, अशा प्रकारचा संशय भगवंत देवाच्या संबंधामध्ये उत्पन्न करत असतात।
त्याचं समाधान असं आहे, भगवंतानी या सगळ्या प्रकारच्या लीला गोकुळामध्ये केल्या म्हणून देवाला देव म्हटलं गेलं नाही, म्हणून देवाला देव म्हटलं जात नाही. आणि भगवंत देव आहेत तर भगवंत असं करू शकत नाहीत हा न्याय देवाला लागू होत नाही. अशा दोन गोष्टी आपल्या लक्षात आपण घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट कोणती लक्षात घेतली पाहिजे, या सगळ्या लीला भगवंतानी केलेल्या आहेत म्हणून ते देव नाहीत. देव पण भगवंताचं अशा लीला केलेल्या आहेत, मग आम्ही त्यांना देव मानतो किंवा मानणाऱ्यालाही लीला कारण आणि न मानणाऱ्यालाही लीला कारण असं नाही महाराज. तर तो देव आहे, भगवंत आहे, परमात्मा आहे. मग त्याने अशा लीला का केल्या, तर त्याचं उत्तर आहे हा देव आणि भक्तांच्या परस्परांमधला प्रेमाचा व्यवहार आहे. देव आणि भक्ताच्या परस्परांमधला प्रीतीचा तो विषय आहे. दोन प्रेमाच्या व्यक्तींनी एकमेकांसोबत काय व्यवहार केला पाहिजे काय नाही हे जग ठरवतं का ते प्रेमी व्यक्ती ठरवतं? दोन जीवांनी एकमेकांसोबत काय व्यवहार करायला पाहिजे हे जर जगाने ठरवलं असतं तर त्या दोन व्यक्तींच्या ऐकांतिक संबंधाला काही अर्थ राहिला असता. आता याला सामान्य उदाहरण पाहायचं झालं तर पाहता येऊ शकतं महाराज, पण तेवढं स्पष्टीकरण करण्यापेक्षा आपण तिकडं न गेलेले बरं आहे. गोकुळामध्ये भगवंतांनी ज्या लीला केलेल्या आहेत त्या भगवंताच्या लीलेचा अर्थ जोपर्यंत जीव शुद्ध अंतःकरण त्याचं होत नाही, शुद्ध बुद्धी त्याची होत नाही, तोपर्यंत भगवंताच्या लीलेचा अर्थ आपल्याला कळणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. भगवंताच्या लीलेचा अर्थ म्हणूनच महात्म्यांना कळाला, भगवंताच्या लीलेचा अर्थ म्हणूनच महात्म्यांनी सांगितलेला आहे. ज्या वेळेला भगवंत कामी आहेत असा भगवंतावरती आरोप केला गेला त्याचं खंडन नाथरायांनी भागवतामध्ये केलं. आणि ते करत असताना नाथराय म्हणतात की भगवंताचा काम असा आहे की भगवंताच्या कामाचं स्मरण करणारा या जगात निष्कामतेला प्राप्त होतो. हे भगवंताच्या कामाचं स्वरूप आहे. श्री कृष्णाचा स्मरता काम योगी होती निष्काम. हे भगवंताच्या लीलेच्या पाठीमागचं रहस्य, लीला कर्माच्या पाठीमागचं रहस्य शुद्धांतःकरण शुद्ध बुद्धी झालेल्या महात्म्यांनाच कळू शकतं. ते महात्मेच जाणू शकतात. आणि जो अर्थ महात्म्यांनी लक्षात घेतला, जाणला, तोच अर्थ महात्म्यांनी तुम्हाला मला भगवंताच्या लीलेच्या माध्यमातून सांगून ठेवलेला आहे. भगवंताची लीला गायन केली, भगवंताची लीला ऐकली तरी सुद्धा आपल्या पापाचा नाश होतो, चित्ताचं मालिन्य दूर होतं. चित्तशुद्धीला भगवंताच्या लीला कारण ठरत असतात. काहीही न करता कोटी अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य भगवंताची लीला, एक लीला गायल्याने आणि एक लीला ऐकल्याने प्राप्त होतं. कोटी कोटी अश्वमेध यज्ञ केल्याचं फल भगवंताची एक लीला गायन केल्याने आणि एक लीला श्रवण केल्याने प्राप्त होतं. अशा भगवंताच्या लीला, अशा भगवंताच्या लीलेचं गायन आणि श्रवण, उच्चारण
आपण काय करू शकतो लीलेच्या संबंधामध्ये, तर देवाच्या लीला गाऊ शकतो आणि देवाच्या लीला ऐकू शकतो. मग ह्या भगवंताने ज्या लीला केलेल्या आहेत त्या लीलेच्या पाठीमागचं रहस्य काय आहे, तर ते रहस्य अनेक प्रकारे आपल्याला समजून घेता येऊ शकतं. ते त्याचं रहस्य एका पद्धतीनं असं समजून घेता येतं की तो देव आणि भक्तांमधला परस्परांचा व्यवहार आहे. देव भक्तासोबत काय व्यवहार करत आहेत आणि भक्त देवासोबत काय व्यवहार करत आहेत ते त्या दोघांना ठाऊक आहे, त्या दोघांना माहीत आहे. तो त्या दोघांपुरता मर्यादित विषय आहे. पण त्याच्यातली शुद्धता, त्याच्यातलं पावित्र्य एवढं आहे की तो परस्परांमधला विषय असला तरी सुद्धा त्याचं गायन आपल्याला करायला सांगितलं आणि त्याचं श्रवण आपल्याला करायला सांगितलं. याला कारण आहे की त्या भगवंताच्या लीलेचं पावित्र्य, लीला कर्माचं पावित्र्य, लीला कर्माची शुद्धता एवढी आहे की तो त्या दोघांमधला परस्पर व्यवहार असताना सुद्धा आपल्यासारख्यांच्या शुद्धतेसाठी, पवित्रतेसाठी त्याचं गायन आणि श्रवण फार महत्वाचं सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा भाव आहे. अनेकांनी आपल्या बुद्धीनं भगवंताच्या लीला जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेकांनी त्यावरती तर्क केले, कुतर्क केले, वितर्क केलेले आहेत. परंतु त्याकडे भक्त भाविकांनी आजपर्यंत कधी लक्ष दिलेलं नाही. कारण काय आहे, भक्त, भाविक, वैष्णव हे भगवंताच्या भक्तीचं स्वरूप जाणणारे आहेत. आता अजून एक गोष्ट यामधून लक्षात घ्या. आपण जीव विषयांच्या लोभाने जशा पारस्परिक विषय भौगिक क्रिया करतो, त्याच क्रिया भगवंताने आपल्या भक्तांसोबत केल्या, अशा प्रकारचा गैरसमज आपल्या मनामध्ये आपण करून घेता कामा नये. कारण आपलं मन, आपली बुद्धी, आपली इंद्रिय हे विषयांमध्ये आसक्त झालेली आहेत. विषयांची आसक्ती त्या ठिकाणावरती आहे. गोपिकांच्या मनामध्ये भगवंताविषयीची कामना असली तरी सुद्धा गोपिकांच्या अंतःकरणामध्ये केवळ इंद्रिय सुखाची कामना नाही. इंद्रिय सुखाची कामना आणि इंद्रिय सुखाच्या कामनेने जर का गोपिका भगवंताशी रत झाल्या असत्या तर शुकदेवांसारख्या परमहंसांनी गोपिकांना वंदन केलं नसतं. भक्ती आणि भक्तीच्या क्षेत्रामध्ये इंद्रिय तृप्ती हा विषयच नाही. आपण सामान्यतः जीवन जगत असताना जे काही कर्म करत आहोत महाराज, या कर्माद्वारे, या विषय भोगाद्वारे आपण इंद्रियांना तृप्त करण्याचे प्रयत्न करत आहोत. हे जगत, ही भौतिक विषय जर का इंद्रियांना तृप्त करण्याचे विषय जरी असले तरी भक्ती आणि भक्तीची कृती ही इंद्रियांना तृप्त करण्याचा विषय नाही. आणि भक्त इंद्रियांच्या तृप्तीसाठी, शरीर सुखासाठी भगवंताशी रत झाले नाही. भगवंतामध्ये आणि भक्तांमध्ये, गोपिकांमध्ये जे पारस्परिक संबंध स्थापित झाले महाराज, जो काही पारस्परिक प्रेम व्यवहार झाला, हा समस्त व्यवहार इंद्रियांच्याही परे, शरीराच्याही परे, मनबुद्धीच्याही परे अशा प्रकारचा आहे. आणि ह्या गोपिका भगवंतांशी रत होत असताना आपण ज्या जागेवरती आहोत, आपली इंद्रिय ज्या जागेवरती आहे, आपलं मन, आपली बुद्धी ज्या जागेवरती आहेत, त्या जागेपासून फार पुढं जाऊन पोहोचलेल्या आहेत किंवा होत्या. म्हणून गोपिकांच्या या क्रियेमध्ये, भगवंताशी रत होण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष उत्पन्न झालेला महात्म्यांना दिसला नाही. भगवंताची लीला भगवत सत्तेने जेवढी शुद्ध, पवित्र
तेवढीच गोपिकांची आणि गोपाळांचं भगवंताशी रत होणं हे भक्तीच्या अधिष्ठानामुळे तितकंच शुद्ध पवित्र आहे आणि निर्मळ आहे. अशा भगवंताच्या लीला आपल्या प्रेमळ भक्तांना सुखाचं दान करण्यासाठी भगवंतांनी लीला हे माध्यम निवडलं. शेवटी एकमेकांना प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी काही ना काहीतरी माध्यम असणं नितांत आवश्यक आहे. त्या माध्यमाशिवाय प्रेम आदान प्रदान केलं जात नाही, प्रेमाची अभिव्यक्ती होत नाही. अशा गोपिकांनी भगवंतासाठी काय केलं, कशा प्रकारे केलेलं आहे, हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. ही साध्या साध्या गवळणी गोपिका आपल्या आपल्या घरकामामध्ये परिवारासोबत राहत असताना, दैनंदिन नित्य कर्म करत असताना भगवंताच्या एवढ्या प्रिय कशा झाल्या, हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. आणि घरामध्ये पती लेकरा बाळांसोबत सासू सासऱ्यांसोबत राहत असताना, गृहकर्म नित्यकर्म करत असताना गोपिकांनी भगवंतांना आपलं प्रिय कसं केलं. आणि ह्या अशा प्रकारच्या भक्तीच्या दर्शनामध्ये, प्रेमाच्या दर्शनामध्ये शुकदेवांसारखे महात्मे सुद्धा अगदी तल्लीन झाले, रममाण झाले. शुकदेवांच्या अवस्थेचा जर का विचार केला, वेदव्यासजी महाराजांसारख्या साधूच्या ऋषींच्या अवस्थेचा जर का विचार केला, तर ऋषी मुनी साधू संत शुकदेवजी महाराज, वेदव्यासजी महाराज हे एवढे सामान्य अधिकाराचे नाही, हे नुसते नावाला साधू नाहीत हो. जगामध्ये साधुत्व जे टिकून राहिलं, जगामध्ये साधुत्वाचा जो प्रकाश झाला, साधुता जी विस्ताराला पावली ना, ती या महात्म्यांमुळेच विस्ताराला पावली. नसता साधू आणि साधुत्वाचा प्रकाश जगाला कळाला नसता, मिळाला नसता, दिसला नसता. वेदव्यासजी महाराजांसारखे, शुकदेवजी महाराजांसारखे, नारदजी महाराजांसारखे महात्मे या मृत्यूलोकामध्ये, या भूमंडलावरती येतात आणि ते अशा प्रकारे भगवंताच्या ह्या लीला गातात. कशा गातात आता पहा. जितक्या प्रेमाने, जितक्या शुद्धतेनं, जितक्या निर्मळतेने देवाने आपल्या भक्ताला प्रेम दिलं, तितकंच शुद्ध निर्मळ प्रेम गोकुळवासियांनी भगवंताला दिलं. जितकं शुद्ध निर्मळ प्रेम या भक्त आणि देवानी एकमेकांना आदान प्रदान केलेलं आहे आणि त्या प्रेमाचं सुख उपभोगलंय, तितक्याच निर्मळ विशुद्ध पद्धतीनं शुकदेवांनी त्या लीलेचं गायन आपल्या मुखाने केलंय आणि त्या लीलेचं सुख आपल्या गायनाच्या माध्यमातून शुकदेवांनी उपभोगलं. म्हणजे जी स्थिती गोकुळवासियांची गोकुळात आहे, जी स्थिती भगवंताची भक्ताला प्रेमदान करताना आहे, ती स्थिती शुकदेवांची भागवत गाताना. भागवताचं एक वैशिष्ट्य असं पाहता येतं महाराज, की शुकदेवजी महाराज भागवत सांगत आहेत, राजे परीक्षिती भागवत ऐकत आहेत, तरी सुद्धा गाण्याच्या आणि ऐकण्याच्याही पुढची अवस्था शुकदेवजी महाराज आणि राजा परीक्षितींची अशी झाली आहे की ते स्वतः भागवतामध्ये वर्णन केलेल्या लीलेमध्ये रममाण झालेले आहेत, स्वतः लीला रूप झालेले आहेत. आणि शुकदेव कोण आहे, शुकदेव कोण आहे असा ज्यावेळेला त्याचं उत्तर आपल्याला पाहायचं असतं, त्यावेळेला ग्रंथामध्ये, वाङ्मयामध्ये वर्णन उपलब्ध झालं की गोलोकामध्ये राधा राणीचं मनोरंजन करणारा जो लीला शुक आहे, तोच व्यासांच्या पुत्र रूपाने मृत्यूलोकात शुक रूपाने प्रगट झालेला आहे. शुक अर्थात पोपट. राधा राणीचं गोलोकामध्ये मनोरंजन करणारा असा एक लीला शुक होता महाराज, जो गोलोकामध्ये राहत होता. आणि कुणाजवळ राहत होता?
राधा राणी जवळ राहत होता. राधा राणीच्या निज सेवेमध्ये तो आहे. बरं, त्याची सेवा काय आहे? आपल्या त्या आता पोपटावरती लोक कशाने भाळतात? त्याच्या त्या बोलण्याने. मला जेवढी माहिती आहे तेवढ्यानुसार मी सांगतो. मला असं वाटतं पोपट बोलतो म्हणून ते पोपटाच्या त्या आकर्षणामध्ये पोपट पाळला जातो. लोक घरामध्ये पोपट पिंजऱ्यात ठेवतात कारण तो बोलतो. त्याचं ते बोलणं जे आहे ना महाराज, ते गोड असतं. ते ऐकणाऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करतं आणि त्याच्या त्या बोलण्याने ऐकणाऱ्याचं असं मनोरंजन होतं. राधा राणीच्या मनाला सुख देण्याचं काम हा लीला शुक करतो आहे. म्हणजे राधा राणीच्या निज सेवेमध्ये आहे. आणि ज्या वेळेला शुकदेवजी महाराज शुकरूपाने वेदव्यासजी महाराजांच्या पुत्र रूपाने प्रगट झालेले आहेत, त्यावेळेला कृष्ण कथा गात आहेत. कृष्ण कथा गाऊन, कृष्ण कथा ऐकून सगळ्यात सुखी कोण होणार असेल तर शुकदेवजी महाराजांची परमाराध्या श्री राधाराणीच सुखी होणार. कारण राधाराणी या भगवंताच्या आल्हादिनी शक्ती आहे असं वर्णन केलंय. राधाराणीला भगवंताशिवाय काही आणि भगवंताशिवाय कोणी प्रिय नाही. राधाराणी कोण आहेत आणि काय आहे? भगवंतावरती केल्या जाणाऱ्या प्रेमाचं मूर्तिमंत रूप म्हणजे राधाराणी आहे. आजपर्यंत आपण प्रेम केलं जातं, प्रेम करायचं असतं, अशा प्रेमाच्या चर्चा ऐकत आलो, वाचत आलो, सांगत आलो. हे प्रेम कसं केलं जातं? हाताने केलं जातं, पायाने केलं जातं, डोळ्याने केलं जातं, मुखाने केलं जातं, नाकाने केलं जातं. तर त्याला उत्तर दिलं की प्रेम हा इंद्रियांचा विषय नाही, प्रेम हा हृदयाचा विषय आहे. प्रेम काय आहे? तर प्रेम म्हणजे काही कृती नाही, तर प्रेम ही एक हृदयाची अवस्था आहे, हृदयाची एक भूमिका आहे. याचा अर्थ असा आहे की प्रेम ही हृदयाची भूमिका आहे. ही अंतरंग भावाची अवस्था जर का आहे तर ती डोळ्याचा विषय नाही, ती साकार नाही महाराज, ती अव्यक्त आहे. या जगामध्ये जी जी माणसं ज्या ज्या वस्तू व्यक्ती पदार्थावरती शुद्ध प्रेम करत असतील महाराज, एकमेकांवरती परस्परांवरती केल्या जाणाऱ्या शुद्ध प्रेमाला जर का आपल्याला डोळ्यांनी पाहायचं असेल ना, तर त्या प्रेमाची मूर्ती म्हणजे राधा सांगितलेली आहे. असं प्रेम डोळ्यांनी कधी दिसत नाही, असं प्रेम कधी हाताने स्पर्शिलं जात नाही. पण तेच प्रेम आपल्याला डोळ्यांनी पाहायचं असेल, त्या प्रेमाला जर का आपल्याला स्पर्श करायचा असेल, ते प्रेमाचं रूप किती सुंदर आहे हे जर पाहायचं असेल, कारण प्रेम करण्यात आनंद जर का आहे तर त्या प्रेमाला आपल्या डोळ्यांनी मूर्ती रूपाने पाहण्यात आनंद नसेल का? जे प्रेम न दिसताना सुद्धा केवळ प्रेम करण्यात प्रेम करणाऱ्याला सुख प्राप्त होतं. शुद्ध प्रेमाचं स्वरूप काय आहे? शुद्ध प्रेमाचं स्वरूपच हे आहे महाराज की त्या शुद्ध प्रेमामध्ये फक्त प्रेमी प्रेमाला महत्व देतो, दुसऱ्या कोणत्या गोष्टीला महत्व देत नाही. प्रेम करण्याला महत्व देतो, दुसरं कशाला महत्व देत नाही. समोरचा माझ्यावरती प्रेम करतोय का, किंवा त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे, अशा प्रकारचा दुराग्रह सुद्धा प्रेमी व्यक्त करत नाही, प्रेमी व्यक्ती करत नाही. आणि इथंच तो पूर्ण प्रेम करतोय, तो शुद्ध प्रेम करतोय हे सिद्ध होतं. कारण शुद्ध प्रेमामध्ये मी समोरच्यावरती प्रेम करतोय तर त्यानंही माझ्यावरती प्रेम करावं, अशा प्रकारची ही राधा 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 बरसाने वाली राधा 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 राधा, हम सबकी प्यारी राधा 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 राधा, हम सबकी प्यारी राधा 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 राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा,
वृषभानु दुलारी राधा 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 विश्वानुदुलारी राधा 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 प्रेम स्वरूपिणी राधा 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 प्रेम स्वरूपिणी राधा 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 हमारो धन राधा श्री राधा श्री 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 राधा हमारो धन राधा 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 हमारो धन राधा 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 मोहन की प्यारी राधा 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 मोहन की प्यारी राधा 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 वृषभानु दुलारी राधा 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 विश्वानुदुलारी राधा 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 हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन हरि बोल राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हम सबकी प्यारी राधा 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 हम सबकी प्यारी राधा 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 ओ हम सबकी प्यारी राधा 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 हम सबकी प्यारी राधा 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 हमारो धन राधा श्री राधा श्री 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 राधा राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा 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 हमारो धन राधा 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 मोहन की प्यारी राधा 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 मोहन की प्यारी राधा 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 हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधे श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा स्वामिनी राधा 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 हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री श्री राधे। श्री राधा रसिकन की प्यारी राधा 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 हमारो धन राधा श्री राधा श्री 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 राधा हमारो धन राधा श्री राधा राधा श्री राधा हमारो धन राधा श्री 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 राधा श्री राधा राधा राणी शुकदेवजी महाराज श्रीमद भागवत कथेचं गायन करत आहेत. या गायनाच्या माध्यमातून शुकदेवजी महाराज ही कथा कुणाला सांगत आहेत. हृदय सिंहासनावरती विराजमान झालेल्या आपल्या आराध्यांना, आराध्य देवतेला, इष्ट देवतेला सांगत आहेत
कारण ही कथा सांगण्याने सुख कुणाला होत आहे? ही कथा ऐकण्याकडे ज्यांचे कान लागलेले आहेत ना, ते कथेचे शब्द ऐकून सुखी होतात. कथेच्या शब्दांकडे ज्यांचे कान लागलेले नाहीत महाराज, त्यांच्या कानावर कथेचे शब्द पडले तरी हृदयाला सुख नाही मिळत. क्रिया हे सुखाचं कारण अध्यात्मात होऊ शकत नाही. भाव, समर्पण, निष्ठा, श्रद्धा हेच आपल्या सुखानुभूतीचं कारण आहे. आणि त्या कथेच्या श्रवणाने राधाराणीला सुख होतंय. याला कारण काय आहे? याला कारण आहे महाराज की राधाराणी मूर्तिमंत हरिप्रेम स्वरूपिणी आहे. हरिप्रेम स्वरूपिणी आहे, एक हे कारण आहे. आणि शुकदेवांचा जन्म, शुकदेवजी महाराज म्हणतात, माझा जन्म हा फक्त माझ्या आराध्य देवतेच्या सेवेकरिता आहे. माझ्या जन्माचं दुसरं ध्येय नाही, माझ्या जन्माचं दुसरं साध्य नाही. मी जन्माला कशासाठी येणार हे माझ्या जन्माच्या वेळेलाच ठरलंय. मी जन्माला येऊन करणार काय हे माझ्या जन्माच्या अगोदरच ठरलंय. कारण योगच तसे झाले म्हणून माझा जन्म झाला, आणि माझा जन्म व्हायचा होता म्हणूनच ते योग तसे झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे व्यासांनाही माहीत होतं, ज्याला मी जन्म देतोय त्याच्या जन्माचं उद्दिष्ट काय आहे, त्याच्या जन्माचं ध्येय काय आहे. कारण हा शुक माझा नाही. मी लिहिलेल्या भागवताच्या अक्षरांच्या पाठीमाग दडलेल्या अर्थस्वरूपिणी राधाराणीचा हा सेवक आहे. म्हणून पुत्र म्हणून वेदव्यासजी महाराज आपल्या शुकावरती अधिकार गाजवू शकले नाही. कारण हा शुक निमित्त मात्र व्यासांचा पुत्र आहे. मुळामध्ये हा शुक परमाराध्या राधाराणीचा लीला शुक आहे. आता त्याला जन्म देण्याच्या निमित्ताने व्यास स्वतःला धन्य मानतात. अलक्षलिंगो निजलाभ तुष्टो व्रतश्च बालैरवधूत वेशः. असा जन्मतः विदेह स्थितीला प्राप्त झालेला अवधूत शुकाचा पिता होण्याचं मला भाग्य लाभलं. यामध्ये माझं पितृत्व धन्य झालं. या जगामध्ये पिता अनेक झाले असतील, पण मला शुकदेवाचा पिता होण्याचं भाग्य प्राप्त झालं. आणि म्हणून शुकदेवजी महाराज भागवत कथा ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला ते केवळ वैखरी वाणीनं भागवत कथा सांगण्याची प्रक्रिया फक्त ते करत नाहीत, तर ते स्वतः त्या लीलेमध्ये प्रविष्ट आहेत. एक भाव महात्म्यांनी असा सांगितला की ब्रह्मलीन अवस्थेमध्ये गेलेल्या शुकदेवजी महाराजांना पुन्हा देहभावावरती आणण्यासाठी व्यासांनी विद्यार्थ्यांकरवी 2 श्लोकांचं गायन केलेलं आहे. हे 2 श्लोक शुकदेवजी महाराजांनी ज्या वेळेला ऐकले त्यावेळेला शुकदेवजी महाराजांनी त्याचा अर्थ लक्षात घेतला नाही, तर शुकदेवजी महाराज त्या श्लोकांना ऐकता क्षणी त्या अर्थाशी तादात्म्य पावून गेले. वनात असलेले शुकदेवजी महाराज वृंदावनामध्ये कधी पोहोचले हे शुकदेवांनाही कळालं नाही. वरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम. हे ऐकताना शुकदेवजी महाराज ह्या शब्दांच्या माग वृंदावनात जाऊनही पोहोचलेले होते. शुकदेवजी महाराज श्लोक ऐकत नव्हते. शुकदेवजी महाराज त्या श्लोकांमध्ये वर्णन केलेल्या हरिस्वरूपाला प्रत्यक्ष वृंदावनात उभे राहून पाहत होते. आणि म्हणून ज्यावेळेला राजा परीक्षितींसमोर शुकदेवजी महाराज कथा गात आहेत त्यावेळेला शुकदेवांनाही देहाचं भान नाही, राजा परीक्षितींनाही देहाचं भान राहिलेलं नाही. महाराज या जगामध्ये वक्ता आणि श्रोत्याची ही सर्वश्रेष्ठ जोडी ठरली. परवाच्या दिवशीला मला असं वाटतं 3ऱ्या-4थ्या दिवशी आपण ऐकलं की असा वक्ताही झाला नाही पुन्हा आणि असा श्रोताही पुन्हा झाला नाही.
असा वक्ता गाण्यासाठी होता, असा श्रोता श्रवण करण्यासाठी होता. या वक्ता आणि श्रोत्याच्या असण्यानेच भागवत हे प्रगट झालेलं आहे. महाराज प्रागट्याला पावलेलं आहे. अशा प्रकारचा भाव आहे. दोघांनाही देहभाव राहिलेला नाही. दोघही जण भगवंताच्या त्या लीलेशी समरस झालेले आहेत, तादात्म्य पावलेले आहेत. म्हणून वृंदावनामध्ये भगवंतानी, गोकुळामध्ये भगवंतानी केलेल्या लीला गाताना आणि ऐकताना शुकदेवजी महाराज आणि राजे परीक्षित स्वतः तिथं उभे आहेत, पाहत आहेत हे सारं. आणि हा नुसता शुकदेवजी महाराजांच्या आणि राजा परीक्षितींच्या संबंधातला विचार आणि विषय नाही बरं का. मग ते नामदेवराय असो, मग ते तुकोबाराय असो, मग ते चोखोबाराय असो, का मग ते निळोबाराय असो, या संतांनी आपल्या अभंगातून देवाचं जे वर्णन केलं, देवाच्या गोकुळातल्या ज्या लीलेचं वर्णन केलं ना, या लीला नुसत्या त्यांनी शब्दात नाही लिहिलेल्या, त्या शब्दामध्ये मांडत असताना तुकोबाराय स्वतः गोकुळात गोपी झालेले आहेत. शब्दांच्या माध्यमातून भगवंताच्या गवळणीच्या माध्यमातून भगवंताच्या लीला गोवळणींचा गोपिकांचा भाव वर्णन करताना तुकोबाराय गोपी झालेले आहेत, गोपाळ झालेले आहेत. निळोबाराय गोपी झालेले आहेत, गोपाळ झालेले आहेत. ज्ञानोबाराय गोपाळ झालेले आहेत, गोपी झालेले आहेत. आणि तिथं त्यांनी जे डोळ्यांनी पाहिलं ते त्यांनी ते आपल्या शब्दशः वर्णन केलेलं आहे महाराज. अशा प्रकारचा हा भाव आहे. आणि म्हणून शुकदेवजी महाराजांच्या त्या गायनामध्ये, त्या श्रवणामध्ये, राजा परीक्षितींच्या श्रवणामध्ये ते पावित्र्य आहे, ती निर्मळता आहे, ती शुद्धता आहे. भगवंताच्या लीलेचा विचार तुमचा माझा चाललेला आहे. अशा लीला भगवंत गोकुळामध्ये येऊन करत आहेत. आपल्या प्रेमळ भक्तांना परस्पर या लीलेच्या माध्यमातून प्रेमसुखाचा आदान प्रदान करत आहेत. कारण वारंवार प्रार्थना करताना हे सारे भक्त, हे सारे गोपाळ आणि या साऱ्या गोपिका प्रार्थना करायच्या की हे हरी प्रेम सुख दे देवा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे देवा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे देवा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविण नाही समाधान, प्रेम सुख दे देवा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे देवा, प्रेम सुख दे. प्रेमाविण नाही समाधान, प्रेम सुख दे देवा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे देवा, प्रेम सुख दे. अशी प्रार्थना अखंड गोकुळवासी भक्त भगवंताकडे करत होते. आणि या भक्तांच्या प्रार्थनेला मान देऊन भगवंत गोकुळामध्ये आले. इकडं रोहिणी मातेनं पुत्राला जन्म दिलेला आहे. भगवंताच्या जन्माची वार्ता कंसाच्या कानावरती आदिमाया आदिशक्तीनं पोहोचवलेली आहे. कारण वसुदेवजी महाराज भगवंतांना गोकुळात घेऊन आले. गोकुळामध्ये जन्माला आलेल्या यशोदाई साहेबांच्या कुशीतल्या कन्येला उचलून मथुरेमध्ये घेऊन गेले. आणि त्या कन्येनं गप्प न राहता मथुरेमध्ये भगवंताच्या येण्याचा त्या ठिकाणी दिंडोरा कंसाच्या कानात पिटलेला आहे. आणि सांगितलेलं आहे की 8वा पुत्र देवकीचा जन्माला आलेला आहे आणि गोकुळात वाढतोय. इकडं भगवंत आल्याची वार्ता गोपिकांना कळाली. साऱ्या भक्तांनी भगवंताचं दर्शन घेतलं. भगवंताचं रूप पाहून साऱ्यांच्या हृदयाला अत्यंत समाधान प्राप्त झालेलं आहे. आणि आनंदाचं वातावरण गोकुळामध्ये पसरलेलं आहे. आनंदाचं वातावरण सगळीकडे पसरलं.
कंसाला मात्र भय वाटायला लागलं. भगवंताच्या जन्माचा जन्मोत्सव साजरा केलेला आहे. इकडं कंसाने पूतना नावाची राक्षसणी पाठवलेली आहे. भगवंतानी पूतनेचा विनाश केलेला आहे. शक्तासूर नावाचा असुर पाठवलेला आहे. त्या असुराचा विनाश भगवंतानी केलेला आहे. भगवंताचं नामकरण श्रीकृष्ण असं केलेलं आहे. आणि रोहिणी मातेंच्या पुत्राचं नाव बलराम असं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. भगवंत आणि बलराम दादा कलेने त्या ठिकाणी वाढायला लागले, रांगायला लागले, रांगता रांगता चालायला लागले, चालता चालता पळायला लागले. वाड्याच्या बाहेर भगवंतानी आपलं पाऊल टाकलेलं आहे. गोपाळांनी भगवंतासोबत मैत्रीचा प्रस्ताव टाकलेला आहे. भगवंतानी गोपाळांसोबत मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारलेला आहे. आणि त्या गोपाळांना खाऊ घालण्यासाठी भगवंतानी दही दूध तूप लोण्याच्या चोऱ्या गोकुळामध्ये करायला सुरुवात केलेली आहे. या चोऱ्यांनी गोपिका त्रस्त झालेल्या आहेत. आणि कृष्णाच्या विरोधामध्ये गाऱ्हाणं यशोदाई साहेबांकडे गोपिकांनी घेऊन आलेले आहेत. नाना प्रकारचे गाऱ्हाणे भगवंताच्या विरोधामध्ये गोपिकांनी यशोदाई साहेबांना सांगितलेले आहेत. हे गाऱ्हाणे ऐकून यशोदाई साहेब ही त्रस्त झालेले असताना एक दिवस यशोदाई साहेब भगवंतांना प्रश्न विचारतात, कृष्णा, कशासाठी तू चोऱ्या करतोस? कशासाठी तू गोपिकांच्या घरी जाऊन दही दूध तूप लोण्याची माठ त्या ठिकाणी फोडतोस? त्यावेळेला भगवंतांना आवडलं नाही की हे आई, अगं ह्या गोपिका मला चोर म्हणतात, ते आतापर्यंत मी कसं तरी सहन केलं, पण आज मला तू सुद्धा चोर म्हणायला लागलीस का ग? तुला काय वाटतं आई, तुझा पुत्र कृष्ण चोर आहे का? त्यावेळेला यशोदाई साहेब पुन्हा एक वेळेला भगवंताच्या त्या बोलण्याने पगळून गेलेले आहेत आणि नाही म्हणले, कृष्णा अरे मी तुला चोर म्हणत नाही, गोपिका तुला चोर म्हणत आहेत. मग तू कशाला त्यांच्या घरी जाऊन चोऱ्या करतोस? मला सांग कृष्णा, तुला काय पाहिजे आहे? भगवंतानी विचार केला, आजपर्यंत आईने मला कधी हा प्रश्न विचारला नाही, आज आईला सांगावं. भगवंत म्हणतात, आई मला लोणी पाहिजे आहे. कृष्णा तुला लोणी पाहिजे का? मग एका अटीवरती मी तुला लोणी देते. कोणत्या अटीवर आई? आज दिवसभरात तू घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. तू जर घरातून बाहेर जाणार नसशील तरच मी तुला लोणी करून देते. ठीक आहे म्हटली आई. तू जर मला इथं घरात लोणी करून देणार असशील तर मी बाहेर कशाला जाऊ? मी नाही जाणार, मी तुझ्या जवळच थांबेन. आणि भगवंत तिथं थांबले. यशोदाई साहेब दह्याचं मंथन करण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर झाल्या. आपल्या खोलीमध्ये गेल्या, कपाट उघडलं साड्यांचं आणि पाहायला लागल्या. ही साडी अंगावरती टाकून पाहायच्या. गवळणीला प्रश्न विचारायचा, का ग कशी दिसते ही? मग एखादी गवळण म्हणायची, नाही आईसाहेब ही काही चांगली दिसत नाही, दुसरी पहा. मग दुसरी टाकून पाहायच्या, ही बरी दिसते का ग? नाही म्हटले आईसाहेब ही काही बरी दिसत नाही, दुसरी पहा. एवढ्या गवळणी होत्या महाराज. प्रत्येक गवळण प्रत्येक साडीमध्ये काही ना काहीतरी सांगायची. तसंही महिला भक्तांना साडीतलं सांगायला दुसरा कोणी मध्ये नको असतो. कोणती साडी कशी, कोणत्या साडीचा रंग, कोणत्या साडीची डिझाईन कशी, ते त्या बरोबर सांगतात. दुकानामध्ये गेला की दुकानदार दादा परेशान होतो. ज्या रंगाची दाखवायची त्या रंगाची टाकली की डिझाईन आवडत नाही, ज्या डिझाईनची टाकली की तो रंग आवडत नाही, दोन्ही आवडलं तर कापडच आवडत नाही. अशा काही भानगडी होतात असं मला ऐकायला आलं कानावरती. खरं खोटं तुम्हाला माहीत. आणि मग 2, 4, 5 घंटे तिथं घालवल्यानंतर मग कोणती तरी एखादी पसंत पडती, ती घरी घेऊन येतो. घरी आल्यानंतर सुद्धा 4 जणांना विचारल्याशिवाय काही मनाचं समाधान होत नाही की खरंच हे जे मी केलंय, हे जेवढा वेळ मी खर्च केला, जेवढं माझं धन खर्च केलंय ते बरोबर केलंय का, असं कुठंतरी मनात राहतच. असो, भगवंताच्या सेवेसाठी तयार होत असताना यशोदाई साहेब अगोदर स्वतःच्या देहाच्या शृंगाराकडे लक्ष देत आहे. सेवा कुणाची करायची आहे? देवाची सेवा करायची आहे. मग स्वतः का नटत बसलेले आहे? पण स्वभाव असतो महाराज. एखादी एक साडी पसंत केली, ती अंगावर परिधान केली. भला मोठा डेरा होता, त्या डेऱ्यासमोर चौरंग ठेवलेला आहे, त्या चौरंगावर यशोदाई साहेब बसलेले आहेत. भला मोठा रवी त्या ठिकाणावरती टाकला, त्याला दोर गुंडाळलेला आहे आणि यशोदाई साहेब मंथन करायला लागल्या. त्या डेऱ्यामधून घुम 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 घुम
असा आवाज यायला लागलेला आहे. आणि कशाचा आवाज येतोय भगवंत पाहायला लागले. भगवंत बाजूला उभे होते. भगवंतांना काही राहावलं जात नव्हतं, म्हणून भगवंत त्या डेऱ्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न करायला लागले. यशोदाई साहेब भगवंतांना उद्देशून म्हणायला लागल्या, कृष्णा अरे 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 नको 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 अरे 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 नको 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 हात घालू तू डेऱ्यात, हात घालू तू डेऱ्यात, तुला गोडीनं सांगते मारीन मी गालात, तुला गोडीनं सांगते मारीन मी गालात, तुला गोडीनं सांगते मारीन मी गालात. अरे 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 नको 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 अरे 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 नको 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 हात घालू तू डेऱ्यात, हात घालू तू डेऱ्यात, तुला गोडीनं सांगते मारीन मी गालात, तुला गोडीनं सांगते मारीन मी गालात, हे तुला गोडीनं सांगते मारीन मी गालात. काय म्हणत आहेत यशोदाई साहेब कान्होबाला? तुला गोडीनं सांगते नसता मारीन मी गालात. आपली आहे का एवढी देवाला असं म्हणायची हिंमत आहे का आपली? नाही. मग यशोदाई साहेब देवाला असं कसं म्हणत आहेत? याला कारण यशोदाई साहेबांनी देवावरती प्रेमच असं केलंय महाराज, की त्या प्रेमाने यशोदाई साहेबांना देवाला असं म्हणायचा अधिकार मिळालेला आहे, अधिकार मिळालेला आहे. आणि त्या अधिकारातून हे सगळे व्यवहार, या साऱ्या गोष्टी गोकुळामध्ये चाललेले आहेत. भगवंत उभे राहिलेले आहेत. तरी भगवंताला त्या डेऱ्यात काय चाललंय ते पाहण्याची उत्सुकता लागलेली आहे. कारण डेरा मोठा होता, कान्होबा छोटे होते. त्या डेऱ्यात काय चाललंय हे कान्होबाला कळत नव्हतं, म्हणून डेऱ्याचे काठ पकडायचे आणि त्या डेऱ्यात डोकवून पाहण्याचा प्रयत्न करायचे. तरी दिसत नव्हतं. 2 वेळेला, 3 वेळेला, 4 वेळेला पाहण्याचा प्रयत्न केला. डेऱ्यात काय चाललंय दिसत नाही. यशोदाई साहेब काना बाजूला गप्प उभं राहा असं सांगायचा. भगवंत उभं राहिला तयार नाही. पाहायचंच काय आहे ठरवलेलं आहे. एक झटका मारला असा तर उलटे डेऱ्यामध्ये खाली पडले. जसे डेऱ्यामध्ये खाली पडले यशोदाई साहेब घाबरल्या. त्या डेऱ्यात यशोदाई साहेबांनी हात घातला. भगवंताचे जावळं हातात आले. तसे जावळं धरून कान्होबाला वर उचललं. यशोदाई साहेब कान्होबाला घाबऱ्या घाबऱ्या स्वरामध्ये म्हणतात, मेला असताना मेल्या बाहेर काढलं. भगवंताला स्वच्छ केलं, स्नान घातलं, दुसरे वस्त्र परिधान करवले. शांत बसत नाही म्हटले, तू झोप थोडा वेळ असं म्हणून मांडीवरती टाकलं भगवंताना. आणि थोडा वेळ काना झोपेल, जोपर्यंत मंथन होत नाही, लोणी तयार होत नाही तोपर्यंत शांत राहील. एका बाजूला चुलीवरती दूध ठेवलेलं आहे आणि यशोदाई साहेबांचं अधून मधून लक्ष त्या दुधाकडे जात होतं. ते दूध उतू जातंय का याच्याकडे आई साहेबांचं लक्ष जात होतं. कामात काम केलेलं देवाला आवडत नाही महाराज. आपण देवाची सेवा करायला बसलो, आपल्याला असं वाटतं हे होईपर्यंत तिकडं ते चालू देऊ, मग हे करता करता तिकडं लक्ष जातं. तिकडं लक्ष गेलेलं भगवंताला सहन होत. माझी सेवा करायला बसले तर सगळं लक्ष कुठं पाहिजे? माझ्यात. भगवंतांना राग आला. पडल्या पडल्या अग्निनारायणाला आज्ञा केली, अग्निनारायणा हो. जशीच अग्निनारायणाला आज्ञा केली, अग्निनारायणाने आपलं तेज वाढवलं. दूध उतू जायला लागलं. दूध उतू जाण्याचा आवाज आई साहेबांना आला. आई साहेबांनी मांडीवरच्या कान्होबाला दिलं लोटून. आई साहेब धावत पळत दूध उतरवण्यासाठी गेल्या. कान्होबा विचार करायला लागले, आई अगं असं किती तुझं दूध त्या ठिकाणी पातेल्यातून वाया चाललेलं होतं ग, की मला मांडीवरती घेतलेलं तू खाली लोटून दिलं. फार स्वाभिमानी आहेत महाराज भगवंत. भगवंताच्या स्वाभिमानाला धक्का लागलेला आहे. भगवंत म्हणतात, मी ते पातेल्यातलं दूध तर तुझ्या हाती लागू देणारच नाही, पण हे जे डेऱ्यामध्ये काही तयार झालेलं आहे आता ते सुद्धा राहत नाही. रवी भगवंतानी काढला आणि डेऱ्यावरती मारल्याबरोबर फाटकन आवाज झाला. सगळं ते डेऱ्यातलं ताक वाहिला लागलं. गोकुळातल्या रस्त्यानी सगळे गोपाळ पाहायला लागले. अरे कुणाच्या घरचं ताक, कुणाच्या घरचं ताक, कुणाच्या घरचं ताक.
त्या ताकाच्या मागोवा घेत घेत सगळे गोपाळ आले नंदांच्या वाड्यामध्ये. कान्होबा उभे होते. या म्हटले, या इकडं, मी तुमचीच वाट पाहत होतो. जे काही लोणी तयार झालं होतं त्या लोण्याचे गोळे भगवंत उचलायला लागले आणि गोपाळांना खाऊ घालायला लागले. काही माकडं जमा झाली महाराज. अरे इथं तर पंगत चालली आहे. भगवंतानी त्यांना आलेलं पाहिलं. या म्हटले तुम्ही पण. त्यांनाही खाऊ घातलं महाराज. एवढ्या वेळात आईसाहेब तिथं येऊन पोहोचल्या. आईसाहेबांनी पाहिलं कृष्णाने तर तो डेरा फोडलेला आहे. आईसाहेबांना राग आला. आईसाहेबांनी कोपऱ्यामध्ये उभी असलेली छडी आपल्या हातात घेतली. आईसाहेब म्हणतात, कृष्णा आज मी तुला पकडल्याशिवाय राहणार नाही. भगवंत म्हणतात, आई मला पकडायचं आहे का? ये माझ्या पाठीमाग. भगवंत पुढं पळायला लागले. आईसाहेब पाठीमागं पळायला लागल्या. पळता पळता आईसाहेब थकून जायच्या. आईसाहेब थांबल्या की भगवंत थांबायचे. आईसाहेब बसल्या की कान्होबा बसायचे. मग आईसाहेबांचा जरासा थकवा गेला की आईसाहेब उठायच्या. आईसाहेब उठले की कान्होबा उठायचे. आईसाहेब चालायला लागल्या की कान्होबा चालायला लागायचे. आईसाहेब पळायला लागल्या की कान्होबा पळायला लागायचे. महाराज हाती लागायचा काही विषय. आणि कान्होबाला गोकुळातले सगळे गल्ली बोळ्या माहीत होतं. सगळे रस्ते माहीत होते. कुणाच्या गच्चीवरून कोणाच्या गच्चीवर उडी मारून जाता येतं सगळं माहीत होतं. आई साहेब वाड्याच्या बाहेर कधी रोज रोज थोडी पडत होत्या महाराज. कधी काळी विवाह करून नंदराजांसोबत आल्या. वर यात्रेच्या निमित्ताने नगर प्रदक्षिणा त्या ठिकाणी केली असेल तेवढ्याच आई साहेब फिरल्या. बाकी तर सारा काळ आई साहेबांचा वाड्यामध्ये जायचा, कारण नंदराणी होत्या. आज कान्होबाच्या पाठीमागं पळायला लागल्या. सगळ्या गोपिका पाहायला लागल्या. गोपिका म्हणायला लागल्या, अगं चला 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 चला, पहा म्हणले गोकुळामध्ये काय चाललंय. कान्हा पुढं पळतोय, आई साहेब मागं पळतायत. हातात छडी आहे. आई साहेबांना राग आलेला आहे. याचा अर्थ आज गोकुळामध्ये काहीतरी पाहण्याजोगा कार्यक्रम होणार आहे. सगळ्या गवळणी आपापल्या ओट्यावरती येऊन उभ्या राहिल्या. इकडं पळता पळता आईसाहेब थकून गेल्या. आईसाहेब म्हणतात, कृष्णा अरे हाती लागून जा ना बाबा माझ्या. अशी विनंती आईसाहेबांनी केल्यावर कान्होबा जागेवरती थांबलेले आहेत. आईसाहेब जवळ आल्या. आईसाहेबांनी कान्होबाचा हात आपल्या हातामध्ये धरलेला आहे. कृष्णा मी तुला म्हटली होती ना आज मी तुला पकडल्याशिवाय राहणार नाही म्हणून. भगवंत म्हणायला लागले, आई तू मला पकडलं का मी जागेवर थांबलो म्हणून पकडल्या गेलो ग. मारू का हाताला झटका? मला पळून जायला वेळ लागत नाही. हो हो चल म्हटले, शहाणपणाच्या गोष्टी करू नको, चल माझ्यासोबत. भगवंतांना ओढत ओढत वाड्याच्या दिशेनं न्यायला लागले. आता भगवंत पाहताय, मला पाहायला सगळ्या गोपिका इथं आलेल्या आहेत. आता भगवंत गोपिका पाहायला आल्या म्हटल्यावर लीला विहारी असलेल्या भगवंतांनी नाटक करायला सुरुवात केली. भगवंत रडायला लागले महाराज. डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. भगवंत यशोदाई साहेबांना, कान्होबा यशोदाई साहेबांना पाठीमागं रेटायला लागले. जसं एखादं वासरू गायीपासून त्याला आपण बाजूला करताना ते मागं रेटतं, तशी आई साहेबांना कान्होबा रेटायला लागले. काही गोपिका म्हणायला लागल्या, अगं पहा ना म्हटले, कशी निष्ठुर होऊन आपल्या कान्होबाला ओढत ओढत नेते आहे. दुसरी गोपी म्हणायला लागली, अगं बरं झालं म्हटले, हा याच्या सोबत हेच झालं पाहिजे, हा त्याच लायकीचा आहे म्हटले. तिसरी गोपिका यशोदाई साहेबांच्या पुढे आली. म्हटले, आई साहेब कळलं का आता? कळलं? अहो आजपर्यंत आम्ही तुम्हाला सांगत होतो तुमचा कृष्ण हे करतो ते करतो, असं करतो तसं करतो, तुमच्या कृष्णाने हे केलं ते केलं, तुम्ही आमचं ऐकलं नाही. म्हटले, आई साहेब आता कळलं का? ज्याचं जळतं. दुसरी गवळण पुढे आली. आई साहेब एक दिवस मी तुमच्याकडे आले होते. म्हटले, कशासाठी आली होती ग? म्हटले, कृष्णाने खोडी केलेली होती ती सांगायला मी तुमच्याकडे आले. कृष्णाची खोडी मी तुम्हाला सांगत होते, पण ती ऐकायला तुमचं मन तयार नाही. याच्या उलट तुम्ही मला काय उत्तर दिलं मला अजूनही आठवतं ना. सांग ना ग, सांग ना काय उत्तर दिलं होतं? असंच चालतं ना, या स्वरात चालतं ना सगळं? का माझा स्वर कमी पडतोय थोडा? नाही, कमी पडत असला तर सांगा, मी जरा प्रयत्न करतो. यशोदाई साहेब म्हणायला लागल्या, सांग काय म्हणाले होते मी? त्यावेळेला आलेली गवळण म्हणायला लागली, आई साहेब तुम्ही मला म्हणाल्या होत्या
बाळ सगुण गुणाचं तान गे बाळ सगुण गुणाचं तान बाळ सगुण गुणाचं तान गे बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसतय गोजिरवान माझं बाळ दिसतय गोजिरवान गे बाळ दिसतंय गोजिरवान दिसतंय गोजिरवान काय सांगता गारान गे गोकुळच्या नारी काय सांगता राणी गे गोकुळच्या काय सांगता राणी गे गोकुळच्या नारी 5 वर्षाचं माझं बाळ गे अंगणी माझ्या खेळ गे काय वर्षाचं माझं बाळ अंगणी माझ्या खेळ काय लटकाच घेता आळ गे गोकुळच्या नारी काय लटकाच घेता गे गोकुळच्या नारी काय लटकाच घेता गे गोकुळच्या नारी एक एक गवळण गाऱ्हाण सांगायला पुढं यायला लागली. दुसरी गवळण पुढं आली. ती म्हणायला लागली, आई साहेब आई साहेब, एक दिवस मी सुद्धा तुमच्याकडे गाऱ्हाण सांगायला आली होती म्हटले. आता ही आई साहेबांना सांगायला आली होती की कृष्णाने माझ्या घरचं लोणी खाल्लं चोरून. ही गवळण ज्या वेळेला सांगायला आली ना त्यावेळेला भगवंत यशोदाई साहेबांच्या जवळ होते. भगवंताच्या हातामध्ये 2 लोण्याचे गोळे होते आणि भगवंत त्या लोण्याच्या गोळ्यासोबत असे खेळत होते. महाराज खेळता खेळता भगवंतानी पाहिलं गवळण आलेली आहे. भगवंत म्हणतात, आई ती आली. आई ती कृष्ण कोण आलं? आई ती गवळण आली म्हटले. मग काय झालं? येऊ दे ना आई, आता काहीतरी गाऱ्हाण सांगेल माझ्या विरोधात तुला. अगं या गवळणींना खपत नाही माझ्यासारखं लेकरू तुला झालंय. माझ्या विरोधामध्ये सतत तुला काहीतरी गाऱ्हाण सांगत असतात जेणेकरून तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेलं प्रेम कमी होईल. आई आली, कृष्णा येऊ दे. ती आल्यानंतर मी पाहून घेईल काय करायचं काय नाही. सांगू दे तिला काय सांगायचं म्हटले. भगवंत म्हणतात, अगं तू ऐकशील ती सांगल पण माझं भांड जर का फुटलं काय होईल? गवळण आली जवळ. आई साहेब का ग म्हणले, काय झालं? काय एवढी ओरडत आलेली आहे? आता ती सांगणार की तुमच्या कृष्णाने माझ्या घरचं लोणी खाल्लं. एवढ्या वेळात भगवंतानी आपली माया प्रकट केली आणि तिला जांभई आली. जांभई देण्यासाठी जसं तिनं आपलं मुख उघडलं महाराज, लोण्याचे गोळे खेळत असलेल्या भगवंतानी एक गोळा जेच फेकला आणि गवळणीच्या मुखाला लागलेलं लोणी पाहून आई साहेब म्हणतात, का ग तुम्ही खावणी लोण्याचा गोळा खावणी लोण्याचा गोळा आळ घेतात गोपाळा घेताय गोपाळा तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळचा नारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळचा नारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळचा नारी. तिसरी गवळण आली. ती म्हणायला लागली, आई साहेब तुमच्या कृष्णाने माझ्या लेकराचा भोवरा चोरला. आई साहेबांना राग आला महाराज आता गवळणीचा. कारण यशोदाई साहेब म्हणायला लागल्या, का ग माझ्या कृष्णानेच तुझ्या लेकराचा भोवरा चोरला. याची काही तुझ्याकडे साक्ष आहे का? काही प्रमाण आहे का? कारण आजकाल गोकुळामध्ये काहीही झालं तरी माझ्याच कृष्णाने केलं म्हणतात, तुमच्याच कृष्णाने केलं म्हणतात. तुला काय सांग, भोवराच चोरला ना ग, एवढं काय ओरडत फिरती आहेस म्हटले. अगं भोवरा चोरला, भोवरा, तुझा काही नवरा नाही चोरला माझ्या लेकराने. आली मोठी शहाणी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी हो तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. असं सगळं गोकुळामध्ये गोंधळ सुरू झालेला आहे महाराज.
आणि मग एक गवळण पुढे आली. अगं जाऊ द्या, कुठं तिच्या तोंडाला लागता म्हटले. हे जे सगळं ती करते ना, हे सगळं नाटक चाललंय म्हटले. उगच कृष्णाला आपल्या समोर ओढत ओढत नेतीये, वाड्यामध्ये नेल, वाड्याचं दार बंद करल, गालावरून हात फिरवल. कृष्णा उगी उगी हा बाळा, ह्या गवळणींना दाखवण्यासाठी मी तुला असं ओढत आणलं म्हटले. यशोदाई साहेब म्हणायला लागल्या, नाही म्हटले, आज मला कृष्णाचा खरोखर राग आलेला आहे आणि आज मी त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. म्हटले, आई साहेब तुम्ही कृष्णाला शिक्षा करायला तयार आहात का? म्हटले, हो. मग आम्ही सांगू ती शिक्षा करा. ठीक आहे म्हटले, तुम्ही सांगताल ती शिक्षा करायला मी तयार आहे. काय शिक्षा करू? गवळण म्हणायला लागली, आई साहेब बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, ओ बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, ए नंदाचा पोर याला, बांधा उखळाला, नंदाचा पोर याला, बांधा उखळाला, नंदाचा पोर याला, बांधा उखळाला, नंदाचा पोर याला, बांधा बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, हा बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, बांधा उखळाला याला, बांधा उखळाला. भगवंताला उखळाला बांधा अशी शिक्षा गोपिकांनी यशोदाई साहेबांना सांगितली. आणि पहा, ज्याला तो देव सापडला, हाती लागला, त्याला मोकळं सोडू नका असं सांगितलं. एक तर सहजासहजी हा भगवंत आपल्या हाताला लागू शकत नाही. कितीही प्रयत्न करा महाराज, हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हा ब्रह्मविधीचा जनिता आहे म्हणतात. तुम्ही याला पकडण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी तो सहजासहजी तुमच्या हाती लागू शकत नाही. पण ज्याच्या हाती तो लागतो त्यांनी याला पुन्हा कधी सोडायचं नाही, बांधून टाकायचं महाराज, घट्ट बांधायचं. हृदय नावाच्या खोलीमध्ये देवाला लोटून द्यायचं. दिलं का लोटून, का नुसतेच ऐकत आहात? देवाला हृदय नावाच्या खोलीमध्ये लोटून द्यायचं. हृदय नावाच्या खोलीचं दार बंद करायचं, त्याला कडी लावायची, त्याला कुलूप लावायचं आणि चावी समुद्रात फेकून द्यायची. देवानी जर का प्रार्थना केली, देवानी जर का विनंती केली, अरे भक्ता मला बाहेर जायचंय, हे दारं उघड ना, त्याला म्हणावं, देवा मलाही तुमची कीव येते, मला तुम्हाला असं बंदिस्त करून ठेवावं वाटत नाही, पण काय करू, ह्या कुलपाची चावीच माझ्याकडून हरवून गेली आणि म्हणून मला काही तुम्हाला या हृदय नावाच्या खोलीतून बाहेर काढता येत नाही. गोपाल कृष्ण भगवान. आई साहेबांना शिक्षा सांगितली आणि आई साहेब भगवंतांना घेऊन वाड्यामध्ये आल्या. उखळाला आई साहेबांनी बांधलं. कशा प्रकारे बांधलं तो एक विषय झालेला आहे महाराज, परंतु भगवंताला उखळाला बांधलेला आहे. ही शिक्षा भगवंतानी भक्तासाठी, यशोदाई साहेबांसाठी उपभोगली. अशा एक नाही अनेक लीला भगवंतानी गोकुळामध्ये केल्या. काही चालत नव्हतं महाराज. गोकुळामध्ये सकाळपासून हेच सगळं चालायचं ते संध्याकाळपर्यंत. असा सगळा दिनक्रम गोकुळाचा ठरलेला असताना भगवंतानी या चौरकर्माच्या माध्यमातून गोपिकांच्या चित्ताचं हरण केलेलं आहे. जे चित्त गोपिकांचं आता भगवंताच्या रूपामध्ये, त्या ठिकाणी नामामध्ये, त्या ठिकाणी लागून गेलेलं आहे. आता एकदा ते चित्त लागलं, पुन्हा परत माघारी घेत नाही, अशा प्रकारे त्याची अवस्था झालेली आहे. आणि आता त्या फिरून पुन्हा सांसारिक पदार्थांकडे, या भौतिक विषयांकडे त्यांचं चित्त वळू शकत नाही. अशा स्थितीला गोपिका प्राप्त झालेल्या असताना भगवंत गोपाळांसोबत गायी चारण्यासाठी वनामध्ये आले. गोधने चारावया, गोधने चारण्यासाठी, गोधन गायी चारण्यासाठी भगवंत वनामध्ये आले आणि गायींना सुखाचं दान केलेलं आहे. गोपाळांना खेळ खेळण्याच्या माध्यमातून सुखाचं दान केलं. अघासुर बकासुर तृणावर्ताचा वध केलेला आहे.
कालियाचं मर्दन केलेलं आहे, दावाग्नी भगवंतांनी प्राशन केलेलं आहे, गोवर्धन पर्वत उचललेला आहे. अशा ह्या लीलेच्या माध्यमातून सुखाचं दान भगवंत करत असताना काल्याच्या प्रसादाच्या माध्यमातून गोपाळांना परमसुखाचं भगवंतांनी दान केलेलं आहे. गोपिकांना परमसुखाचं दान करण्यासाठी भगवंतांनी रास क्रीडेचं आयोजन केलेलं असताना शरद पौर्णिमेच्या रात्री भगवंत वेणुवादन करून गोपिकांना त्या ठिकाणी आमंत्रित करतात. साऱ्या गोपिका त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. गोपिकांच्या मध्यस्थानी भगवंत उभे राहून गोलाकार मंडल करून रासनृत्य आरंभ झालेला आहे. राधाराणी भगवंताच्या सोबत आहेत. गोपिकांना दुसऱ्या रासमंडलामध्ये एक एक कृष्ण गोपिकांच्या सोबत आहे. नृत्य चाललेलं आहे. गोपिकांना अहंकार झालेला आहे की देवाची माझ्यावरच कृपा आहे, माझ्याच सोबत भगवंत आहेत, अशा प्रकारचा भाव गोपिकांच्या मनात आला. भगवंताला तो अहंकार सहन झाला नाही. भगवंत तिथून निघून गेले. पण एकटे गेले नाही, तर अजून एक कोणीतरी गवळण भगवंताच्या सोबत आहे हे गोपिकांच्या लक्षात आलं. कशावरून? पावलाचे ठसे वाळवंटामध्ये त्या ठिकाणावरती गोपिकांना दिसलेले आहेत. ज्या गवळणी सोबत भगवंत निघून गेलेले आहेत त्याही गवळणीला अभिमान झालेला आहे आणि मग भगवंतांनी तिलाही सोडलेलं आहे. मग कुणाच्या सोबत भगवंत नाही, मग सगळ्या गवळणी कृष्ण विरहाने व्याकुळ झालेल्या असताना भगवंताचा धावा करायला लागलेल्या आहेत. गोपी गीताच्या गायनाच्या माध्यमातून भगवंताची स्तुती केली, आळवलेलं आहे भगवंताला. भगवंत आले आणि द्वितीय रास त्या ठिकाणावरती आरंभ झाला. महारास आरंभ झालेला आहे आणि या रास क्रीडेचं सुख भोगण्यासाठी त्या ठिकाणावरती समस्त देवता लालायित झालेले आहेत. भगवान शिव त्या ठिकाणावरती लालायित झालेले असताना कुणालाही जे सुख प्राप्त होऊ शकलं नाही, अशा प्रकारे भगवंत गोपिकांच्या सहवासामध्ये रासनृत्य महारास क्रीडेच्या माध्यमातून संपन्न करत आहेत. गोकुल में देखो, वृंदावन में देखो रे, मुरली बाजे रे, श्याम संग राधा नाचे रे, श्याम संग राधा नाचे रे, श्याम संग राधा नाचे रे. गोकुल में देखो, वृंदावन में देखो, मुरली बाजे रे, श्याम संग राधा नाचे रे, श्याम संग राधा नाचे रे, श्याम संग राधा नाचे रे. गोकुल में देखो, वृंदावन में देखो रे, मुरली बाजे रे, श्याम संग राधा नाचे रे, श्याम संग राधा नाचे रे, श्याम संग राधा नाचे
राधानाचे रे. बंसीवट पे यमुना तट पे कान्हा रास रचाए हो. बंसीवट पे यमुना तट पे कान्हा रास रचाए हो. बंसीवट पे यमुना तट पे कान्हा रास रचाए. बंसीवट पे यमुना तट पे कान्हा रस रचाए हो. गोपी बनकर शंकर आए गोपेश्वर कहलाए हो. हो. गोपी बनकर शंकर आए गोपेश्वर कहलाए हो. डम डम डमरू बाजे कान्हा की मुरली पे. डम डम डमरू बाजे कान्हा की मुरली पे. जग सारा नाचे रे श्याम संग राधा नाचे रे. श्याम संग राधा नाचे रे. श्याम संग राधानाचे रे. गोकुल में देखो वृंदावन में देखो मुरली बाजे रे. श्याम संग राधानाचे रे. श्याम संग राधानाचे रे. श्याम संग राधानाचे रे. चंद्र किरण सा श्याम सलोना दो आंखें कजरारी हो. चंद्र किरण सा श्याम सलोना दो आंखें कजरारे हो. ठुमक ठुमक नाचे गोपियन के संग जग का पालनहारी हो. ठुमक ठुमक नाचे गोपियन के संग जग का पालनहारी हो. रास बिहारी संग राधा सुकुमारी विरज में विराजे. श्याम संग राधा नाचे रे. श्याम संग राधा नाचे रे. श्याम संग राधानाचे रे. गोकुल में देखो वृंदावन में देखो रे मुरली बाजे रे. श्याम संग राधा नाचे रे. श्याम संग राधा नाचे रे. श्याम संग राधानाचे रे. अत्यंत आनंदामध्ये शरद पौर्णिमेच्या रात्री सुंदर अशा प्रकारचं हे रास नृत्य त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. गोपिकांना परमसुखाचा लाभ झालेला आहे. गोपिका धन्य झालेल्या आहेत. आणि यानंतरच्या प्रसंगामध्ये भगवंतानी आपलं गोकुळातील लीला कार्य संपुष्टामध्ये आणलेलं असताना कंसाने हेतू पुरस्सर अक्रूरजी महाराजांना मथुरेतून सुवर्णाचा रथ बरोबर देऊन गोकुळात रवाना केलेला आहे. आणि भगवंत अक्रूरजी महाराजांसोबत मथुरेच्या दिशेनं निघून आलेले आहेत. प्रेमळ गोपिकांना, प्रेमळ गोपाळांना, प्रेमळ यशोदाई साहेबांना भगवंताच्या जाण्याने अत्यंत वेदना झालेल्या आहेत. वेदना झालेल्या आहेत, दुःख झालेलं आहे. हे शब्द गोपिकांच्या आणि यशोदाई साहेबांच्या त्या वेदनेसाठी, त्या दुःखासाठी अत्यंत तोकडे शब्द आहेत. त्या दुःखाचं, त्या विरह वेदनेचं वर्णन शब्दामध्ये केलं जाऊ शकत नाही.
ही ज्यांनी प्रेम भगवंतावरती केलेलं आहे त्या भक्तांना माहीत. आणि अशा प्रकारे भगवंत त्या गोकुळवासियांचा त्याग करून मथुरेमध्ये आले. कंसासारख्या बलवान दैत्याचा भगवंतानी वध केला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कंसाचा वध भगवंतानी करून गोड बोलून नंदबाबांना गोकुळाकडे रवाना केलं. भगवंतानी उग्रसेनजी महाराजांना, वसुदेवजी महाराज, देवकी आई साहेबांना बंदीशाळेतून मुक्त केलं. भगवंताचा बलराम दादांचा व्रतबंध सोहळा पूर्ण झालेला आहे. दोघांना सांदीपनी महाराजांच्या गुरुकुलामध्ये अध्ययनासाठी दाखल केलेला आहे. सद्गुरूंची सेवा करून, सद्गुरूंकडून ज्ञानार्जन करून बलराम दादा आणि भगवंत मथुरेकडे जाण्याचा विचार करत आहेत. मृत झालेला गुरुपुत्र सद्गुरूंना गुरुदक्षिणेच्या रूपाने भगवंतांनी दान केलेला आहे. आणि यानंतर गुरु महाराज विचारतात, कृष्ण बलरामा, मथुरेला गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? ब्रह्मचारी राहणार आहात, विवाह करणार आहात, का संन्यासाश्रमात प्रवेश करणार आहात? त्यावेळेला दोघांनीही आपला भाव सद्गुरूंसमोर व्यक्त केला की गुरु महाराज, आम्ही विवाह करणार आहोत. गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊन भगवंत बलराम दादा मथुरेमध्ये आले. आणि मथुरेमध्ये आल्यानंतर अनेक दिवसांचा काळ यामध्ये लोटलेला आहे. या मध्यंतरीच्या काळात भगवंतांना गोकुळाचं अत्यंत स्मरण येत आहे. आठवण येत असताना भगवंताचं हे दुःख उद्धवजी महाराजांनी पाहिलं. आणि उद्धवजी महाराज भगवंतांना त्या दुःखाचं कारण विचारतात. या कारणाचं स्पष्टीकरण देताना भगवंतांनी सांगितलं की उधो मोहे ब्रज विसरत नाही. मी वृंदावनाला, गोकुळाला, गोकुळवासियांना त्या ठिकाणावरती मी विसरू शकत नाही. तू एक काम कर, माझा निरोप घेऊन गोकुळात जा आणि गोपिकांचा, गोकुळवासियांचा निरोप माझ्यासाठी तू घेऊन ये. आणि मग अशा वेळेला उद्धवजी महाराज गोकुळामध्ये गेलेले आहेत. गोपिकांचं दर्शन, गोपिकांची भेट त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यावेळेला उद्धवजी महाराजांना गोपिकांच्या प्रेमाचं आणि गोपिकांचा जो अधिकार आहे त्या अधिकाराचं ज्ञान झालेलं आहे. अशा गोपिकांच्या चरणधुळीला वारंवार आपल्या मस्तकावरती उद्धवजी महाराज धारण करताना म्हणतात की वंदे नंदव्रज स्त्रीणाम पादरेणूम भीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम्. गोपिका त्या ठिकाणावरती भगवंताच्या विरहामध्ये जे भगवंताचं गुणगान करत आहेत, नाम संकीर्तन करत आहेत महाराज, त्या भावावस्थेला पाहून उद्धवजी महाराजांना आपलं ज्ञानही तिथं तोकडं वाटायला लागलेलं आहे. प्रत्येक गोकुळवासियांना, प्रत्येक गोपाळाला, प्रत्येक गोपिकेला ज्या वेळेला पाहत आहेत उद्धवजी महाराज, त्यावेळेला कृष्ण नामामध्ये, कृष्ण ध्यानामध्ये गोपी तल्लीन झालेली आहे असं दृश्य दिसलेलं आहे. आणि त्या गोपिकांच्या सहवासात 6 महिने उद्धव राहिले. जाताना भगवंतांना सांगून गेले, केवळ तुमच्यासाठी मी गोकुळात चाललोय, पण मला त्या गोकुळात एक रात्र सुद्धा मुक्काम करायची इच्छा नाही. उद्धवजी महाराज काय सांगतात, तुम्ही मला सांगत आहात म्हणून मी गोकुळामध्ये चाललोय, अन्यथा त्या गोकुळात मला एक रात्र सुद्धा मुक्काम करायची इच्छा नाही म्हणणारी उद्धवजी महाराज 6 महिने गोकुळात राहतात. 6 महिने जोपर्यंत. आणि मग अशा प्रकारे तिथं राहिले. गोपिकांचा प्रेमाचा निरोप घेऊन काय निरोप दिला गोपिकांनी, तर एकच निरोप दिला. आपण अधिक त्याचं भावचिंतन पाहणार नाही, कारण अधिक आपण त्याचं भावचिंतन आता जर का करायला गेलो महाराज, तर आता आपल्याला देवाचा विवाह करायचा आहे. आणि इथं गोपिकांच्या आणि भगवंताच्या निरोपाचा, त्या चर्चेचा जर का विचार करायला गेलो तर विवाहाचा हा समारंभ थोडासा बाजूला राहण्याची शक्यता आहे. आणि आज देवाला लग्न करायचंच आहे असं देवाचं ठरलंय. आता जर देवाचं ठरलंय त्यांना आज विवाह करायचा, तर आपण फार काही देवाला म्हणू शकत नाही.
म्हणून काय निरोप दिला असेल गोपिकांनी भगवंतासाठी की तुम्ही या, आमच्याकडे पहा, आमच्या सहवासात राहा. गोपिका उद्धवजी महाराजांना एकच निरोप देतात, एक प्रश्न विचारतात, आमचे हरी सुखात आहेत का? आमचे हरी जर त्या ठिकाणावरती सुखात असतील तर आम्ही गोपिका अशी कामना करतो की आमच्या भगवंताचं सुख जन्मभर असंच टिकून राहावं. जिथं आमचे कान्होबा आहे, जिथं आमचे श्री हरी आहे, तिथं त्यांनी सुखाने आनंदाने राहावं. हाच आमचा निरोप आहे. आम्ही आता त्यांच्याकडून काही कामना, आमच्या संबंधामध्ये आम्ही काही कामना तुझ्यासोबत त्यांना सांगणार नाही. आम्ही कोणती प्रार्थना करणार नाही, आम्ही कोणती विनंती करणार नाही, या म्हणणार नाही, जा म्हणणार नाही. तुम्ही जिथं आहात तिथं तुम्ही सुखाने राहा. बस आमच्या आराध्याला तत्सुखे सुखित्वम, त्याच्या सुखामध्ये आम्ही सुखी आहोत, या भावाला प्राप्त झालेल्या गोपिका उद्धवजी महाराजांना हा आपला निरोप देतात. कारण आजपर्यंत भगवंताच्या सहवासामध्ये आम्ही राहिल्याने जे सुख आम्हाला प्राप्त झालं त्या सुखाने आम्ही आता परिपूर्ण झालेलो आहोत. आणि त्या भगवंताचं चिंतन करता 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 आता कृष्ण आमच्यापासून दूर आहे अशी जाणीवच आम्हाला राहिली नसल्या कारणाने कोण दूर गेलंय आणि कोणत्या दूर गेलेल्याला जवळ बोलवायचं. दूर तर तो आमच्यापासून गेलाच नाही, तो सदैव या ठिकाणावरती आहे. आणि कृष्ण गोकुळात आहे, कृष्ण वृंदावनात आहे. आजही आम्ही त्याला इथं पळताना पाहतो. आजही आम्ही आमच्या घरी येणाऱ्या कान्होबाला दही दूध तूप लोण्याचे माठ फोडताना पाहतो. ज्या वेळेला गोपिकांची ही स्थिती कोणी पाहिल त्यावेळेला ह्या गोपिका वेड्या झालेल्या आहेत, यांना वेड लागलेलं आहे असं त्या गोपिकांना पाहणाऱ्याला वाटण्याची शक्यता आहे. असं तर उद्धवजी महाराजांना सुद्धा वाटलं. पण हे गोपिकांचा हा भ्रम नाही महाराज, हा गोपिकांचा भ्रमिष्टपणा नव्हता, हा भ्रम नाही, ही त्यांची मान्यता नाही. गोपिकांचं हे वेडेपण नव्हतं, गोपिकांचा हा साक्षात्कार होता. गोपिकांना प्राप्त झालेला हा अनुभव होता की मी आणि माझा कृष्ण परस्परांपासून भिन्न नाही, विलग नाही, अलग नाहीत, वेगळे नाहीत महाराज. मी आणि माझा कृष्ण एक आहोत. कृष्णामध्ये आणि माझ्यामध्ये कोणतंच अंतर नाही. ज्या वेळेला गोपी आपलं प्रतिबिंब यमुनेच्या पात्रामध्ये पाहते त्यावेळेला त्या गोपिकेला त्या पात्रात प्रतिबिंब रूपाने कृष्ण दिसतोय महाराज. याला कारण काय आहे? याला कारण गोपी आता गोपी राहिलेली नसून ती गोपीच आता कृष्ण झालेली आहे, हेच कारण आहे. काही काळापुरती भगवंताच्या विरहाची जाणीव आम्हा गोकुळवासियांना झाली, पण आम्ही त्याचं स्मरण करत राहिलो आणि आमच्या कृष्णाचं स्मरण करता 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 आम्ही कधी कृष्ण झालो हे आम्हालाही कळालं नाही. तसं पाहिला गेलं तर उद्धवा आम्ही फार सामान्य गोवळणी होतो रे. आम्ही कोण होतो? हम प्रेम नगर की बंजारन ब्रह्म ज्ञान की उलझन क्या जाने. आम्हाला ब्रह्मज्ञान कळत नाही, आम्हाला जप कळत नाही, आम्हाला तप कळत नाही, आम्हाला योग कळत नाही, काही नाही.
जप तप और साधन क्या जाने, हम श्याम के नाम की दीवानी। आम्ही भगवंताच्या नामामध्ये वेडे झालेलो आहोत, भगवंताच्या रूपामध्ये आम्ही वेडे झालेलो आहोत। आम्हाला ही वेदांताची ब्रह्मज्ञानाची भाषा कळू शकत नाही, पण आम्ही कृष्णाला जाणतो, बस दुसरं आम्ही कोणाला जाणत नाही। आणि हे ज्यावेळेला उद्धवजी महाराजांनी पाहिलं, म्हणूनच गोपिकांचा भगवंतासाठी काही निरोप नाही, कारण भगवंत आमच्यापासून दूर नाही, आम्ही आमच्यातच परमात्मा आहे, श्रीहरी आमच्या जवळ आहेत। हा निरोप घेऊन उद्धवजी महाराज मथुरेमध्ये आलेले आहेत। भगवंतानं निरोप सांगितला। गोपिकांची ही अवस्था ऐकून भगवंतानंही जरासं समाधान झालं की माझ्या गोपिकांना ज्या ज्ञानोत्तर भक्तीच्या अनुभवापर्यंत मला न्यायचं होतं तिथपर्यंत माझ्या गोपिका गेलेल्या आहेत। आता आपण अवतार कार्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असा विचार भगवंतानी केला। बलराम दादांच्या विवाहाचा योग जुळून आला। रैवताची मुलगी रेवती हिच्या सोबत बलराम दादांचा विवाह संपन्न झाला। अनर्थोका मंडलचं राज्य वरदक्षिणेच्या रूपामध्ये बलराम दादांना मिळालं। भगवंत ही विचार करायला लागले, आता मी सुद्धा विवाह केला पाहिजे। कोणीतरी आपल्या जवळचं जीवाभावाचं माणूस असावं, ज्याला आपण आपल्या मनातलं सुखदुःख सांगू शकतो, असं आपलं एक हक्काचं माणूस आपल्याकडे असलं पाहिजे। मग आता आपण विवाह करायला काही हरकत नाही कोणत्या प्रकारची, पण विवाहाच्या अगोदर आपल्या परिवाराला राहण्यासाठी एक उत्तम घर असावं असा भगवंतानी विचार केला। विश्वकर्मा भगवंतांना पाचारण केलं, समुद्रामध्ये सुवर्णाची नगरी बांधली, जिला द्वारका नाव दिलं, आणि सगळ्या परिवाराला घेऊन भगवंत द्वारकेमध्ये जाऊन स्थिर झालेले असताना त्याच वेळेला राजासीत भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान तस्य पंचाभवन पुत्रा कन्यैका च वरानना रुक्मग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुरनन्तरः रुक्मकेशो रुक्ममाली रुक्मिण्येषां स्वसां सती। विदर्भ नावाच्या प्रांतामध्ये भीष्मक नावाचे राजे राज्यकारभार करत होते। या भीष्मकांना 5 पुत्र होते आणि एक कन्या होती जिचं नाव रुक्मिणी असं होतं। ही रुक्मिणी ज्या वेळेला उपवर झालेली आहे त्यावेळेला कुणासोबत आपण हिचा विवाह करायला पाहिजे असा विचार भीष्मक राजे करायला लागलेले आहेत। भीष्मक राजांनाच लेकरांनी प्रश्न विचारला, बाबा तुम्ही सांगा रुक्मिणीचा विवाह कुणासोबत व्हावा अशी तुमची इच्छा आहे। भीष्मक राजांनी प्रांजळपणाने मनमोकळेपणाने सांगितलं की मला असं वाटतं आपल्या रुक्मिणीचा विवाह द्वारकेच्या राजा भगवान गोपाल कृष्णांसोबत झाला पाहिजे। जर झाला तर मला खात्री आहे माझी रुक्मिणी जीवनभर सुखात राहील आणि हा जोडाही अत्यंत शोभून दिसेल। पण ही रुक्मिणी ऐकला आणि रुक्मिणी या विवाहाला विरोध केला आणि न्याय दिला। असं सांगितलं की मी माझ्या बहिणीचा विवाह माझा मित्र शिशुपाला सोबत करीन, दुसऱ्या कोणत्या पुरुषासोबत माझ्या बहिणीचा विवाह मी लावून देणार नाही। ही रुक्मिणी आई साहेबांनी ऐकलं। सुंदर अशा प्रकारचं एक पत्र भगवंतासाठी लिहिलं। सुदेव नावाच्या भूदेवांच्या हाती ते पत्र दिलं। ते पत्र घेऊन भूदेव द्वारकेला आलेले आहेत। पत्र भगवंताच्या हाती दिलं। भगवंतानी पत्राची घडी उलगडली आणि भगवंत ते पत्र वाचायला लागलेले आहेत। रुक्मिणी आई साहेब भगवंतांना पत्र लिहिताना म्हणतात, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरै हरतो गतापम रूपं दृशा दृशिमता मखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशति चित्रम पत्रपम मे। पत्राचा भाव असा होता की हे त्रिभुवन सुंदरा, मी आपल्या चरणांची दासी रुक्मिणी आपल्याला वारंवार वंदन करते, नमस्कार करते।
माझ्या लहानपणापासून आमच्या राजमहालामध्ये काही साधू संतांचं आगमन होत राहिलं आणि त्या संतांच्या मुखातून तुमची कीर्ती ऐकून ऐकून माझं मनोमन प्रेम तुमच्यावरती झालेलं आहे आणि मी मनोमन तुम्हाला माझा पती म्हणून वरलेला आहे. पण माझा विवाह बळजबरी शिशुपालासोबत होतो आहे. मला शिशुपालासोबत विवाह करायची इच्छा नाही. पण असा अतिप्रसंग जर का माझ्यावरती आला तर मी प्राणत्याग करीन. तुमचीच रुक्मिणी. खाली एक टीप लिहिली, हे पत्र वाचून माझ्याशी विवाह करायची इच्छा. कुलधर्म कुलाचारानुसार विवाहाच्या दिवशी गौरी आईसाहेबांचं पूजन करण्यासाठी आम्ही शिवालयामध्ये जात असतो. हे पत्र वाचून माझ्याशी विवाह करायची इच्छा झाली तर तुम्ही तिथं या आणि मला पळवून न्या. तुमचीच रुक्मिणी. भगवंतानी पत्राची घडी घातली. पत्र आपल्या कमरेला खोवलं. सुदेवजी महाराजांना सोबत घेऊन भगवंत कौंडिन्यपुरामध्ये येऊन पोहोचले. रुक्मिणी आई साहेब विवाहाचा दिवस उजाडलेला आहे तरी शृंगार करायला तयार नाही. सुदेवजी महाराजांनी रुक्मिणी आई साहेबांना इशारा केलेला आहे. रुक्मिणी आई साहेबांना आनंद झाला. रुक्मिणी आई साहेबांनी सर्व शृंगार सज्ज केलेला आहे. पूजनाचं पात्र हातामध्ये घेतलं. मंदिराकडे जायला लागल्या. सैनिक पहारा देत आहेत, रक्षण करत आहेत. अशाच वेळेला आई साहेब मंदिरामध्ये आल्या. पार्वती आई साहेबांचं पूजन करून प्रार्थना केली. पुष्पहार गळ्यामध्ये अर्पण केला आणि आई साहेब म्हणतात की हे अंबिके, नमस्ये त्वांबिके भीक्षणं स्वसंतानयुता शिवाम भूयात् पतिर्मे भगवान कृष्णस्तदनुमोदताम. हे जगदंबे, तुम्हाला जसे तुमचे भोलेनाथ प्रिय आहेत तसे मला माझे कृष्णनाथ प्रिय आहेत आणि त्यांच्यासोबतच माझा विवाह व्हावा असा वर तुम्ही मला द्या. अशी प्रार्थना करून नमस्कार करायला खाली वाकल्या. पार्वती आई साहेबांच्या गळ्यातला पुष्पहार रुक्मिणी आई साहेबांच्या गळ्यात आला. आनंद झालेला आहे. आता तर मला जगत जननी भवानी जगदंबेने आशीर्वाद दिलेला आहे. आनंदाच्या भरामध्ये मंदिराच्या पारावरून प्रदक्षिणा मारत असताना भगवंताच्या रथाची ध्वजा उंच उंच आकाशामध्ये फडकताना पाहिली. रुक्मिणी आई साहेबांनी भगवंतांना इशारा केल्याबरोबर भरधाव वेगामध्ये भगवंताचा रथ धावत धावत मंदिराच्या पाराजवळ आला. भगवंतांनी आपला एक हात पुढं केला. रुक्मिणी आई साहेबांनी आपला हात पुढं केला. आई साहेबांचा हात आपल्या हातामध्ये घट्ट पकडून भगवंतांनी आई साहेबांना सरकन रथावरती ओढून घेतली. रथ पुन्हा द्वारकेच्या दिशेनं वेगाने जसा धावायला लागला, अरे पळवली 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 असा गदारोळ सारे सैनिक करायला लागले. रुक्मिणी आई साहेब घाबरल्या. भगवंत म्हणतात, रुक्मिणी घाबरू नको, तुझी आणि माझी झाली आता दसरा आणि दिवाळी, आता चालू दे त्यांचा शिमगा. सारे सैनिक भगवंताचा पाठलाग करत करत द्वारकेच्या दिशेनं यायला लागले. बलराम दादांना ही गोष्ट कळाली. बलराम दादा रथ सज्ज करून पुढे आले. भगवंतांना आई साहेबांना घेऊन द्वारकेच्या दिशेनं रवाना केलं आणि बलराम दादांनी पाठीमागून येणाऱ्या सैन्यासोबत युद्ध केलं. युद्धामध्ये विजय बलराम दादांचा झाला आणि बलराम दादा द्वारकेमध्ये येऊन उपस्थित झाले. कृष्ण कुठं आहे दादा? हा मी तुमच्या समोर उभा आहे असं म्हणून भगवंत पुढे आले. रुक्मिणी कुठं आहे म्हटले, तुम्ही सांगितल्याप्रमाणे द्वारकेमध्ये आणून रुक्मिणीला पोहोचवलेलं आहे. कृष्णा, अरे आपण वैदिक पद्धतीनं विवाह करायला पाहिजे. दादा, तुम्हाला ज्या पद्धतीनं करायचं असेल त्या पद्धतीनं करा, पण आमच्या दोघांचा विवाह तुम्ही लावून द्या. अशी प्रार्थना बलराम दादांना भगवंतांनी केली. भारी हौस भगवंताच्या विवाहाची बलराम दादांना असल्या कारणाने भव्य दिव्य तयारीला द्वारकेमध्ये आरंभ झालेला आहे. देशोदेशी गावोगावी विवाहाच्या निमंत्रण पत्रिका गेलेल्या आहेत आणि विवाहाच्या दिवशी समस्त भक्त विवाह मंडपामध्ये द्वारकेमध्ये एकत्र जमा झालेले आहेत. साऱ्या उपस्थित मंडळींना मंगलाक्षरांचं वाटप करण्यात आलेलं आहे. मंगलवाद्य वाजायला लागलेली आहेत. भगवंताचा शृंगार गोपाळ करत आहेत. गोपिका आई साहेबांचा शृंगार करत आहेत. भूदेवांची उपस्थिती विवाह मंडपामध्ये झालेली आहे. सारे भक्त आतुरतेने भगवंताची वाट पाहायला लागले. चला, फुलांच्या पाकळ्या किंवा अक्षदा तयार केल्या असतील त्या सगळ्यांना वाटा.
दोघा तिघांच्या हातामध्ये द्या, म्हणजे लवकर वाटल्या जातील. चला, मुलीचे मामा मुलीला विवाह मंडपामध्ये घेऊन या, मुलाचे मामा मुलाला विवाह मंडपामध्ये घेऊन या.